इंदापूरमध्ये झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला। दादागिरी सहन करणार नाही आणि दादागिरीला दादागिरीनंच उत्तर देऊ असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलाय। तुमच्याकडे 20% मतं असतील तर आमच्याकडे 80% मतं आहेत असंही भुजबळ ठणकावून म्हणाले। इंदापूरमध्ये झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्या रात्री उशिरापर्यंत सभा होतात, त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। त्यांची रात्री 12ला, रात्री 1ला, रात्री 2ला त्यांना परमिशन आहे की नाही माहित नाही। आमचा विरोध दादागिरी आणि झुंडशाहीला असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं। दादागिरी जर अशी चालू राहिली तर आतापर्यंत जे आमच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं तर दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल हे सुद्धा इथं सांगतो। ओबीसींच्या हक्काचं असलेलं 27% आरक्षण आधी भरा अशी मागणी सुद्धा भुजबळ यांनी केली। आमचं आरक्षण अगोदर 27% भरा आणि मग बाकीच्या गोष्टी करा। राज्यातील मराठा समाजाचे इतर नेते का गप्प आहेत असा प्रश्न सुद्धा भुजबळ यांनी उपस्थित केला। अरे त्यांच्याकडे 20% आहे तर आमच्याकडे सगळे 80% आहेत। राज्यात अशांतता कोण निर्माण करताय असा प्रश्न सुद्धा भुजबळ यांनी उपस्थित केला। इंदापुरात झालेल्या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। आपण आमदार आणि महापौर झालो, मात्र जरांगे पाटील यांना ग्रामपंचायत सदस्य तरी होऊन दाखवावं असं थेट आव्हान भुजबळ यांनी दिलंय। जालन्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या सभेत जरांगे पाटील यांनी केलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप भुजबळ यांनी ऐकवली। जरांगे पाटील यांचा जोरदार समाचारही घेतला। काय अक्कल आता? अरे तो एखादा दिव्यांग, तो तरी दिव्यांग झालेला आहे, पण तू तर अकलेनं दिव्यांग झालेला आहे, तुला हिंदी सुद्धा येत नाही रे। आता तुम्हाला माहिती कोण अकलेनं कमी काय? आपण महापौर झालो, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य तरी होऊन दाखवा असं आव्हान भुजबळ यांनी दिलंय। आमदार आणि महापौर मुंबई, अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव। आम्ही क्षुद्र आहोत म्हणून गोमूत्र शिंपडताय तर आमच्यात कशाला येता असा प्रश्न सुद्धा भुजबळ यांनी उपस्थित केला। आम्ही शूद्र ना, मग कशाला आमच्यामध्ये येत रे? कुणबी सर्टिफिकेट आमच्यामध्ये येतं, आम्ही शूद्र राहू दे ना, आम्ही शूद्र तर शूद्र, तुम्ही उच्च तर उच्च, राहा तिकडे उंचीवर। तुम्ही घाबरलात तर मातीमोल व्हाल असं सांगत ओबीसी समाजाला एकजुटीनं उभं राहण्याचं आवाहन भुजबळ यांनी केलं। ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असा एल्गार इंदापूरमध्ये झालेल्या ओबीसींच्या सभेत पुन्हा एकदा करण्यात आला। ओबीसी समाजानं एकसंधपणे राहण्याचा निर्धार सुद्धा यावेळी व्यक्त केला। नेत्यांकडून सगळ्यांना पुन्हा आवाहन करण्यात आलं। जालना हिंगोलीनंतर आता इंदापुरात ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पार पडला। या सभेला ओबीसी समाजाचे अनेक नेते उपस्थित होते। यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी बोलताना या सर्व नेत्यांनी भुजबळ यांच्या मागे सगळ्यांनी उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला। 160 आमदारांना पाडण्याची ताकद ओबीसी समाजात असल्याचं यावेळेला प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं। अरे तुम्ही 4 जरी सर्टिफिकेट दिली तर आमचं राजकीय आरक्षण गेलं, राहत नाही ते मित्रांनो। म्हणून तुम्ही जागा व्हा, एकत्रित व्हा, एकजूट करा। भुजबळ कसा निवडून येतो आम्ही पाहतो, भुजबळ कसा निवडून आम्ही पाहतो। 1,04,000 का 5,000 येवल्यात मराठा आहेत आणि त्यामुळं त्यांचा आता कार्यक्रम झाला। अरे मी सांगितलं तुम्ही एक भुजबळ पाडाल, 160 आम्ही पाडू। ओबीसींच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी एकत्र राहण्याची शपथ यावेळेला घेण्यात आली। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी यावेळेला या सर्व ओबीसी नेत्यांनी केली। मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील गेल्या 2 महिन्यांपासून सातत्यानं चर्चेत आहेत। आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांच्या 4थ्या टप्प्यातल्या लढाईत त्यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत। नांदेडमध्ये सभेसाठी आलेल्या जरांगे यांनी सरकारला एक इशारा दिलाय। शुक्रवारी हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरवाली सराटीतल्या लाठीमारासंदर्भात लेखी उत्तर दिलं। यावेळी पोलिसांनी बचावात्मक वाजवी लाठीमार केल्याची माहिती फडणवीस यांनी या लेखी उत्तरात दिली होती। तसंच या घटनेनंतर मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेतले जाणार नाहीत असंही त्यात नमूद करण्यात आलंय। यावरूनच जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय। 2-4 दिवस बघतो नसता दूध का दूध पाणी का पाणी आम्ही मागही केलं होतं, पुन्हा करायला सुरुवात करू। त्यांनाही आम्ही ते बोललेलं जे फडणवीस साहेबाला मराठी पुन्हा उघडे पाडणार। 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर सरकारला पश्चाताप करावा लागेल असं विधान जरांगे पाटील यांनी केलं। पुढं मराठा काय आणि महाराष्ट्र काय हे 24 डिसेंबरच्या नंतर कळत। पश्चाताप कधी आला नसेल त्यांच्या उभ्या जिंदगीत त्यांना, तेवढा पश्चाताप।
मराठा कुणबी नोंदी शोधताना दुजाभाव होत असल्याचा आरोप सुद्धा जरांगे यांनी केला आहे. राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करण्यासंदर्भात सरकारकडून एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अशा प्रकारची धक्कादायक माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगात सुरू असलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं जोरदार प्रयत्न सुरू केलेत. राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याचा मुद्दा मांडण्यात आला. मात्र त्यामुळे मतभेद निर्माण झालेत. मागासवर्ग आयोगावर मराठा आरक्षणाचा प्रश्न आल्यानं दबाव टाकला जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. आपल्याला या महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं, व्हीजेएनटीचं, एसबीसीचा सुद्धा सोशो इकॉनॉमिकल सर्वे झाला पाहिजे. पण हे शासन म्हणालं फक्त मराठा समाजाचा सर्वे करा. दरम्यान राज्य सरकारकडूनच मागासवर्ग आयोग बरखास्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र कायद्याने तसं करता येत नसल्यानं हा प्रस्ताव फेटाळण्यात आला अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली. राज्य सरकारकडून कुठेही मागासवर्ग आयोग बरखास्त करायचा प्रयत्न नाहीये आणि आम्हाला तो करायचा सुद्धा नाहीये. आयोग त्याचं काम करतंय. त्यांना जे काही सहकार्य लागेल ते राज्य सरकार त्यांना निश्चित करणार. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य राजीनामे देत असल्यानं त्याचा मराठा आरक्षणावर काय परिणाम होईल असा प्रश्न आता निर्माण झालाय. गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये ड्रग्जचं प्रकरण गाजतंय. याच संदर्भात ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ललितचं राजकीय कनेक्शन असल्याचा एक मोठा आरोप होतोय. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. ललित पाटील प्रकरणावरून राऊत यांनी शिंदेच्या शिवसेनेला लक्ष्य केलंय. ससूनच्या प्रकरणामध्ये 2 मंत्र्यांचा थेट सहभाग आहे आणि हे दोन्ही मंत्री शिंदे गटाचे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये जेव्हा होते त्यावेळेला ललित पाटील किंवा त्याच्याबरोबर असलेले सहकारी हे उबाठा गटामध्ये काय लोकांना भेटत असे अशी माहिती मलाही मिळालेली आहे. महाराष्ट्रावर 3 घाशीराम कोतवाल यांचं राज्य असल्याची घणाघाती टीका राऊत यांनी महायुतीवर केली. महाराष्ट्रामध्ये घाशीराम कोतवालांचं राज्य सुरू आहे. 3 घाशीराम कोतवाल राज्य करतात. हा तमाशाचा फड चालवणारा माणूस आहे. त्याला घाशीराम कोतवाल काय करणार आहे? या आरोप प्रत्यारोपांच्यामुळे सत्ताधारी महायुती आणि संजय राऊत यांच्यामधलं शाब्दिक युद्ध अधिक पेटणार अशी चिन्ह आहेत. रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष. या पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीकडून मागू शकतो असं वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केलंय. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी नुकतीच अमरावतीच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांची भेट घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या वेळेला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अजित पवार यांची भेट घेतली. खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यानं निवडणूक लढवणार का या चर्चांना आता उधाण आलंय. युवा स्वाभिमानी पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्याकडे नवनीत राणा यांनी लक्ष वेधलंय. एनडीएची एक घटक म्हणून आमचं जे स्वाभिमान पक्ष आहे आम्ही त्या पक्षासोबत आहे आणि त्याच पक्षाचे मी खासदार आहे. अमरावतीमध्ये शिंदेची शिवसेना त्याचप्रमाणे बच्चू कडू यांची प्रहार संघटना सुद्धा अमरावती लोकसभा निवडणुकीत उतरण्यासाठी उत्सुक आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीचे नेते कसा सोडवतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. राज्यात विधानसभेचं जे अधिवेशन सुरू आहे यात नवाब मलिक यांच्यावरून वातावरण तापलंय. हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी मलिक हे सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्यानं महायुतीत महाभारत सुरू झालं. या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेण्यास भाजपचा ठामपणे विरोध असल्याचं म्हटलं. यावरूनच विरोधकांनी भाजप आणि महायुतीला घेरायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सत्ता येते आणि जाते, मात्र सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात केला होता. यावरूनच राऊत यांनी भाजपकडे नैतिकता शिल्लक आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नैतिकतेचं ऑडिट होणं गरजेचं आहे. अशा 3पाट माणसाचा ऑडिट करण्याची आम्हाला गरज भासत नाही. नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून राऊत यांनी फडणवीस आणि भाजपला अनेक प्रश्न विचारले. आप देशभक्ति की बात करते तो देशभक्ति की डेफिनेशन नवाब मलिक के लिए अलग है क्या और प्रफुल्ल भाई पटेल के लिए अलग है? भाजपच्या नैतिकतेचं ऑडिट करावंच लागेल असा हल्लाबोल राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून सुद्धा केला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांची आज साक्ष नोंदवण्यात आली. शिवसेनेच्या कार्यकारिणीवरून तसंच ठरावाच्या मुद्द्यावरून उबाठा गटाच्या वकिलांनी राहुल शेवाळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मुख्य नेत्याच्या निवडीवरून सुद्धा शेवाळे यांना उबाठा गटाच्या वकिलांना प्रश्न विचारून
त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. देवदत्त कामत, उबाठा गटाचे वकील. शिवसेना लोकप्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्याची मागणी केली होती का? राहुल शेवाळे, शिंदे समर्थक खासदार. उद्धव ठाकरे यापैकी कोणालाच भेटत नव्हते. देवदत्त कामत, वकील, उबाठा. या प्रश्नाचं उत्तर द्या की बैठक घेण्यासाठी विनंती केली होती की नव्हती? राहुल शेवाळे, शिंदे समर्थक खासदार. ते भेटायला वेळच देत नव्हते. देवदत्त कामत, उबाठा गटाचे वकील. यापूर्वीच्या उत्तरात तुम्ही म्हटलं होतं की परंपरा बाळासाहेबांपासून सुरू आहे. याचा अर्थ ही परंपरा बाळासाहेब हयात असल्यापासून सुरू आहे का? राहुल शेवाळे, शिंदे समर्थक खासदार. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या परंपरेचं पालन करण्यात आलं होतं. 1998 साली घटनेतल्या दुरुस्तीनंतर कोणत्याही प्रक्रियेचं पालन करण्यात आलेलं नाही. देवदत्त कामत, उबाठा गटाचे वकील. मग तुम्हाला हे म्हणायचं आहे का की 1998 नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्याही प्रक्रियेचं पालन केलेलं नाही? राहुल शेवाळे, शिंदे समर्थक खासदार. मी म्हटलं इतर प्रक्रिया, परंपरांचं पालन करण्यात आलं. केंद्र सरकारच्याकडून 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयावर शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधातल्या आंदोलनात सोमवारी शरद पवार शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून सहभागी होणार आहेत. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधला कांदा लिलाव ठप्प आहे. केंद्र सरकारच्या निर्णयावर व्यापारी आणि शेतकऱ्यांच्याकडून संताप व्यक्त होतोय. या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. लिलाव बंद असल्यानं साठवून ठेवलेला आणि नुकताच काढून ठेवलेला कांदा खराब होण्याची भीती आहे. गारपिटीने संपूर्ण माल खराब झालेले आणि खराब झालेल्या मालाला आता जर जास्त दिवस मार्केट बंद राहिले तर घरीच ते माल उखाड्यात टाकून देण्याचं काम शेतकऱ्यांवर येईल. शेतकऱ्यांचं 7-12 नाव कमी करून उद्योजकांचं आणायचं काय या केंद्र शासनाला असं दिसतंय. केंद्राच्या निर्यातबंदीच्या निर्णयाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. शेतकरी मोठ्या संख्येनं त्यात सहभागी झाले. तिकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर मार्गावर सुद्धा शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. कांदा निर्यात बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून सुद्धा विरोध होतोय. राज्याच्या विविध भागात कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशननं घेतला. मात्र काही भागात लिलाव सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या निर्यात बंदीचा निषेध करण्यासाठी बेमुदत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र लासलगावच्या विंचूर उपबाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू असल्याचं पाहायला मिळालं. कांद्याला प्रति क्विंटल 2000 ते 2200 रुपयांचा भाव मिळाला. 2 दिवसांपूर्वी हाच भाव 3600 ते 3800च्या घरात होता. मात्र निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू होते. मात्र निर्यात बंदीमुळे या ठिकाणी सुद्धा कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. फटका शेतकऱ्यांना बसला. सरकारने निर्यात बंद केल्यामुळे आमच्या कांद्याचे 5 ते 10% बाजार उतरलेले. शेतकऱ्याला 2 पैसे लागले मिळाला की सरकारचे वाईट दुखत पोटामध्ये. सरकारकडे काय मागणी करायची, काय देणार सरकार, किंवा खूप अपेक्षा आहे पण काय मिळणार काय? कमीत कमी 500 ते 1000 बाजार कांद्याला कमी आलेला आहे. कारण निर्यात बंदीमुळे व्यापारी पण घबराट आहे. निर्यात बंदीमुळे कांदा घेण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये उदासीनता असल्याचे दिसून आलं. शुक्रवारी रात्री आलेले 450 ट्रक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरच उभे असल्याचं पाहायला मिळालं. राज्यातल्या विविध भागात यंदा समाधानकारक पाऊस अजिबात झालेला नाही. अनेक ठिकाणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच विहिरींनी तळ गाठलाय. त्यामुळेच राज्य सरकारनं 40 तालुके आणि 1021 मंडळात दुष्काळ जाहीर केलाय. याच दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय पथक 13 आणि 14 डिसेंबरला पाहणी करेल. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर, वाशी, लोहारा या तालुक्यात हे पथक जाणार असून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करेल. त्याआधी राज्य सरकारनं धाराशिव जिल्ह्यातल्या या 3ही तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलंय. यानुसार आता केंद्रीय पथक मराठवाड्यात जाऊन राज्य सरकारनं जाहीर केलेल्या गावांची पाहणी करणार आहे. तसंच त्या संदर्भातला अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार असल्याची माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली. केंद्र शासनाची जी टीम असते, जी ग्राउंड ट्रुथिंग करण्यासाठी मी ॲक्च्युअल परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दिनांक 13 आणि 14 जी टीम आहे ती बीड आणि धाराशिव या 2 जिल्ह्यांमध्ये येणार आहे. केंद्राचं पथक पाहणी करणार असल्यानं दुष्काळग्रस्तांना राज्यासह केंद्राची सुद्धा मदत जाहीर होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं राज्याच्या विविध भागात दुष्काळाचं संकट आहे हे कमी की काय म्हणून काही दिवसांपूर्वी राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुद्धा झाली आणि यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
अवकाळीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांच्या पुढे आता नवं संकट उभं राहिलंय. अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या निभोरा बोडखा शेत शिवारात हरभरा पिकावर लष्करी अळीनं आक्रमण केलं. यामुळे शेतकऱ्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. परिणामी कृषी विभागानं तातडीनं पंचनामे करावे आणि सरकारनं तातडीनं मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दुसरीकडे जालना तालुक्यातील पाहेगाव इथल्या शेतकऱ्यानं 10 एकर हरभऱ्यावर रोटावेटर फिरवला. मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे खरीप पिकासह रब्बी पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. हतबल झालेल्या शेतकऱ्यानं 10 एकर हरभरा पिकावर रोटावेटर फिरवला. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांवरच्या संकटाची मालिका संपता संपत नसल्याचंच पाहायला मिळत आहे. आता थेट जाऊयात CSR जनरल आयोजित CSR एक्सलन्स अवॉर्ड 2023 मध्ये मुख्यमंत्री बोलताय. आज हमारी पूरी दुनिया की अर्थव्यवस्था जो चरमरा गई है, लेकिन हमारी भारत की अर्थव्यवस्था बनाए रखने का काम नहीं, 10वें नंबर से 5वें नंबर में लाने का काम किया है मोदी जी ने, और अभी 3रे नंबर पे लाने का भी काम करेंगे. $5 ट्रिलियन का सपना है, उसमें हमारे महाराष्ट्र का $1 ट्रिलियन का है, और हम ऐसे CSR ऐसे कार्यक्रम के माध्यम से कॉरपोरेट जो सेक्टर है उनके माध्यम से हम जरूर $1 ट्रिलियन का गोल अचीव करेंगे, पूरे विश्वास के साथ ये मैं कहना चाहता हूं. और बाकी तो राजनीति में आपका पिछला अनुभव अच्छा है कि नहीं मुझे मालूम नहीं, लेकिन अभी आप अच्छा काम कर रहे हो, साथ में काम करेंगे, कोई प्रॉब्लम नहीं है. जिनके कार्य को राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित किया है, ऐसे वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता पद्मश्री डॉक्टर रविंद्र और स्मिता कोले जी यहाँ पर है, उनका भी मैं अभिनंदन करता हूँ. पद्मश्री पुरस्कार आदरणीय राजनाथ सिंह जी के कार्यकाल में उनको मिला है, क्योंकि उनका बहुत ही रिमोट एरिया में अच्छा काम है. ऐसे लोग समाज के लिए बहुत ही योगदान देने वाले होते हैं. और बाकी तो सब युवराज जी जैसे क्रिकेटर है, अभिनेत्री भूमि पेडणेकर है, क्रिकेटर मिताली राज है, इरा खान है. अहमदनगरमध्ये निळवंडे धरणाच्या पाण्याचा प्रश्न पेटलाय. पाण्याच्या प्रश्नावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग अडवला आणि त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणातून कालव्यानं पाणी सोडण्यात आलं होतं. मात्र सिन्नर तालुक्यातल्या पाथरे, सायाळे यासह 6 गावांमध्ये पाणी पोहोचलंच नसल्याचा आरोप करत स्थानिक संतप्त शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्यातून जाणारा समृद्धी महामार्ग अडवला. या 6 गावांना निळवंडे धरणातून मिळणारं पाणी नगर जिल्ह्यात इतरत्र वळवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्यांनी तासभर समृद्धी महामार्ग रोखून धरल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. पाणी मिळत नाही असं काही नाहीये, पण तरी काही भाग वंचित राहिला असेल तर निश्चित चौकशी करू आपण त्याची. निळवंडे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे या 6 गावातल्या गावकऱ्यांना दिलासा मिळणार होता. मात्र हे पाणी न पोहोचताच मध्ये अडथळा निर्माण करणारे झारीतले शुक्राचार्य कोण हे शोधण्याची गरज आहे. इंद्रायणी काठी देवाची आळंदी या ओळीप्रमाणे लाखो भाविकांच्या उपस्थितीनं अलंकापुरी नाहून निघाली. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं श्री क्षेत्र आळंदी इथे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून भाविकांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. विठू नामाच्या गजरात आळंदी नगरी दुमदुमून गेले. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं मध्यरात्रीपासून संजीवन समाधीवर मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली. यंदाच्या वर्षीच्या कार्तिकी एकादशीचा मान जालना जिल्ह्यातल्या परतवाडी इथल्या शेषराव सोपान आडे आणि गंगूबाई शेषराव आडे या कुटुंबाला मिळाला. दुसऱ्यांदा त्यांना हा मान मिळालाय. 2021 मध्ये त्यांना हा मान मिळाला होता. 7 तास रांगेत ते दर्शनासाठी उभे होते. 7 तास दर्शन रांगेत उभं राहून माऊलींच्या कृपेनं हा मान मिळाला अशी भावना या शेतकरी दाम्पत्यानं व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या वरचं संकट दूर करावं असं साकडं त्यांनी माऊलींना घातलंय. आनंद ठेवावा, मला सुखी ठेवावा, पूर्ण जगाला सुखी ठेवावा, पाणी पाऊस चांगला पडावा, आम्हाला सुखी ठेवावा. 30 वर्ष झाले आम्हाला वारले, जोडीनं करतात. मंदिर परिसरात सनई चौघड्यांच्या मंजूळ स्वरानं मंदिरातलं वातावरण अतिशय मंगलमय झालं होतं. मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीनं दरवळला होता. माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृती अभिषेक करण्यात आला. यासोबतच 100% बातम्यांमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.
आहे.